व्हायब्रंट गुजरातसारखे मॅग्नेटिक महाराष्ट्र देखील महाराष्ट्रात चालू करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली आहे. आता मोठ्या जिल्ह्यात 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय असणार आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांचे हे सक्त निर्देश आहेत. हे फक्त मोठ्या जिल्ह्यांसाठी. जमीन हस्तांतरणावरील जीएसटीचा निर्णय रद्द करावा किंवा त्या संदर्भात काहीतरी पुनर्विचार करावा या संदर्भातले उच्च न्यायालयाचे सक्त निर्देश आहेत. 10 कोटी लोकांनी आतापर्यंत पवित्र स्नान घेतलेलं आहे. त्याचबरोबर महाकुंभ मेळ्यामध्ये लाखो भाविक रोज येत आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेतून भाविक येण्याची दाट शक्यता आहे. लाऊडस्पीकरचा वापर आता आवश्यक धर्मप्रथा नाही, उच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. कोल्हापूरमधील सर्व शाळांची वीज बिलं हे फक्त ग्रामपंचायतच भरणार आहे. जिल्हाधिकाऱ्याचे या संदर्भात स्पष्ट निर्देश आहेत. ठिबक सिंचनाच्या 15 कोटी थकीत सांगली जिल्ह्यातील 4,730 शेतकरी ह्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. 3 लाख कोटींची गुंतवणूक रिलायन्स इंडस्ट्री आता महाराष्ट्रामध्ये करणार आहेत आणि यामुळे 3 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न मिळायलाच हवा असा संजय राऊतची मागणी आहे. ते म्हणाले की आपल्या सर्वांना हिंदू म्हणून अभिमानाने जगण्याचा मंत्र त्यांनी दिला आहे. लाडक्या बहिणीसंदर्भात बातमी आहे. लाडक्या बहिणींकडून कुठलेही रिकव्हरी केली जाणार नाही असं स्पष्ट मत अजित पवारांनी केलेलं आहे. हा लाभ फक्त जे गरजू आहेत त्याच लाडक्या बहिणींना मिळावा असं स्पष्टपणे सांगितलं आहे. आरोपींना अभय दिलं नसतं तर संतोष देशमुखांचा खून झालाच नसता असं CCTV सापडल्यानंतर धनंजय देशमुखांचा सरकारवरती ठपका आहे. बांगलादेशी महिलांना सुद्धा या लाडक्या बहिणीचा योजनेचा लाभ मिळत आहे. या संदर्भात 5 जणांना अटक करण्यात आली आहे. क्राईम ब्रांचकडून या पुढील संदर्भात तपास सुरू आहे. सुनील तटकरेंनी आमच्या पाठीमध्ये पुन्हा एकदा खंजीर खुपसला आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमचं कामच केलं नाही असं मंत्री भरत गोगावले यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवे उद्या शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ओला उबरचे भाडे आयफोन युजरसाठी अँड्रॉइड युजरसाठी दोन्हीसाठी वेगवेगळे आहे. या संदर्भात केंद्राने त्यांना नोटीस पाठवली आहे. वाल्मिक कराड सध्या रुग्णालयामध्ये आहे. त्यांचा जामीन अर्ज सध्या मागे घेतला आहे. खंडणी प्रकरणात या याचिकेवरती आज सुनावणी होणार होती. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना 3 महिन्याचा तुरुंगवास झालेला आहे. 7 वर्षापूर्वीच्या खटल्यात अंधेरी न्यायालयाने